तुकाराम मुंडेंना लोक देवासारखे मानायला लागले त्याचे कारण म्हणजे असले अधिकारी 2016चा एमपीएससीचा टॉपर 45 लाखांची लाच घेताना पकडला गेला। ही केस ऐकून तुम्हाला समजेल सरकारी नोकरीचं क्रेज अजून का कमी होत नाहीये। नांदेडच्या एका छोट्या गावातून गरिबीवर मात करत इंजिनियर बनलेला पोरगा सिस्टममध्ये येताच समाजकार्याचे डायलॉग्स विसरला। विशेष म्हणजे हे महाशय 2016च्या एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात एसटी प्रवर्गात पहिले आले होते। कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी बिले मंजूर करण्यासाठी जर 45 लाख रुपयांची लाच घेणारा हा अधिकारी आता एक्सपोज झाला नसता तर येणाऱ्या काळात त्याने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय घोटाळेबाज प्रशांत वाघमारे याला सुद्धा मागे टाकले असते, ज्याने पुण्यासाठी इंजिनियर असताना तब्बल 2000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमवली होती। त्याच्या प्रॉपर्टीचे रेकॉर्ड्स बघून कोर्टाचे सुद्धा डोके चक्रावले होते। देशात आणि महाराष्ट्रात अशा महाठगांच्या खूप फाईल्स आहेत। 30-35 हजारांच्या नोकरीमध्ये 100-150 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमवलेले, जमिनी घेतलेले, फ्लॅट्सचे रेकॉर्ड्स मोडलेले आहेत। प्रशासनात नैतिकता राहिलेली नाही, म्हणूनच तुकाराम मुंडेंसारखा एखादा प्रामाणिक अधिकारी आपल्याला देवासारखा वाटतो, जेव्हा की ते तेच करत आहेत जे प्रत्येक अधिकाऱ्याने करायला पाहिजे। तरीही इतकंच सांगेन, ज्यांना अमाप पैसा कमवायचा आहे त्यांनी त्यांचे सुपीक डोके व्यवसायात लावा, उद्योग करा, प्रशासकीय नोकरीत उतरू नका, देशाचे वाटोळे करू नका, गरिबांच्या हक्काचं खाऊ नका।